धर्मातील अत्यंत पवित्र असा मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना। या महिन्यामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे आपल्या देशभरातील, या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन अत्यंत पवित्र असं मानले जाते। याच पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ठिकाणी आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात भाविकांची रांग लागलेली आहे दर्शनासाठी। आणि या रांगेमध्ये जवळपास हजारो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेले। आज पण माझ्या मागे बघू शकता की जवळपास रात्रीच्या 12 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची लाईन लागलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि महिला असतील, पुरुष असतील, देशभरातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर जो मंदिराचा मुख्य गाभारा, या गाभाऱ्यामध्ये सुद्धा सकाळपासून विविध पूजा अर्चा आणि अभिषेक सुरू असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। लोकशाही मराठीसाठी अनिल साबळे, सिल्लोड। बोलिए। मुरैना एमपी से आए हैं हम, करीबन 100 लोग हैं। घृष्णेश्वर महादेव के दर्शन करने के लिए आए। बहुत दिव्य दर्शन हुए हैं। वीआईपी लाइन से भी अच्छे दर्शन हुए और जनरल भी लाइन में बहुत अच्छे दिव्य दर्शन। सारी सुविधा है, प्रशासन की बहुत अच्छी सुविधा है और इतने दिव्य हमारा लक्ष्य है कि हम 12 ज्योतिर्लिंग के दर्शन करने के लिए आए हैं। बाकी हमारा 35 दिन का ट्रिप है और करीबन 100 लोग आए हैं। हम लोग एमपी से, मध्य प्रदेश से आए हैं। आपका नाम बोलिए। दीपक शर्मा मेरा नाम है, मुरैना का रहने वाला हूँ। दर्शनासाठी आलेत का? दर्शनासाठी आलेत, काय सांगाल? खास दर्शनासाठीच आलेलो आहे। म्हणजे दर सोमवारी मी येत असतो दर्शनाला। घृष्णेश्वरांवरती माझी खूप भक्ती आहे आणि दर सोमवारी येण्याचं तर श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असल्यामुळे असं वाटलं होतं की इथं दर्शन कसं होईल माझं। पण इथली व्यवस्था खूपच छान होती। इथली रांग वगैरे जी बनवलेली आहे, इथल्या ज्या मंदिर ट्रस्टनी वगैरे जे काही बनवलेलं आहे, जे नियम लावलेले आहेत ते खूपच वाखाणण्यासारखे। याचा आदर्श ठेवायला पाहिजे सगळ्या मंदिरांनी आणि व्यवस्थित लोकांचं शांतपणे दर्शन होतं आहे याचं सर्वांनी म्हणजे विचार करून अशा पद्धतीने दर्शन करायची व्यवस्था ठेवली पाहिजे। माझं दर्शन खूप शांततेने झालेलं आणि एकच तासामध्ये झालेलं आहे साहेब। तुमचं नाव? माझं नाव मंगेश विटेकर आहे आणि मी औरंगाबादमधून आलेलो आहे साहेब। बोला। नमस्कार, माझं नाव भावेश शाह आहे। मी छत्रपती संभाजीनगरचाच आहे प्रॉपर। मी नेहमी श्रावण महिन्यात कृष्णेश्वरला दर्शनाला येतो। प्रशासन किंवा ट्रस्टी जे काही आहेत ते लोक नेहमी इथं छोटी रांग ठेवतात। यावेळेस त्यांनी एवढी लांब रांग केलेली आहे किंवा पाठीमागं मैदानमध्ये त्यांनी परिक्रमासारखं केलेलं आहे, ज्यात कमीत कमी 25 फेऱ्या माराव्या लागतात। तिथं ना पाण्याची सोय आहे, ना वॉशरूमची सोय आहे किंवा एमर्जन्सीमध्ये बाहेर निघताही येईना, हे काय सोय केलेली आहे। सिनियर सिटीजनसाठी त्यांनी एक एमर्जन्सी गेट पण नाही ठेवलेलं आहे, जिथून ते लोक आतमध्ये येऊन दर्शन करू शकतात। प्रत्येक ठिकाणी सिनियर सिटीजनसाठी एक वेगळी व्यवस्था असते, इथं काय केलेलं आहे हे माझं पहिलं प्रश्न आहे ट्रस्टी लोकांसाठी, बाकी काहीच नाही। तुमचं नाव काय? माझं नाव भावेश शाह आहे। श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ नगरीमध्ये भरपूर भाविकांची गर्दी झालेली आहे। त्यांच्या सुविधेसाठी श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 100 बाय 100 फुटाचा वॉटरप्रूफ मंडप, त्याचप्रमाणे भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार पेटी याची सुविधा करण्यात आलेली आहे। भाविकांना 1 ते 1.5 तासामध्ये दर्शन होते आहे। मी संकेत विटेकर, पुजारी श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।